मी शिंदे आर्यस, इलेक्ट्रॉनिक्स निदेशक, ITI राधानगरी। आज आपण हा जो व्हेरिएबल रजिस्टर आहे, ज्याला रिओस्टॅट या नावानं ओळखलं जातं, त्या रिओस्टॅटची व्हॅल्यू किंवा रेजिस्टन्स तो कसा मोजला जातो आणि ह्या रिओस्टॅटचं टेस्टिंग कसं केलं जातं याविषयी माहिती घेणार आहोत। हा जो रिओस्टॅट आहे, या रिओस्टॅटला 3 टर्मिनल असतात। त्यामध्ये हे जे टर्मिनल आहे हे 1 नंबरचं टर्मिनल आहे, हे 3 नंबरचं टर्मिनल आहे, हे जे टर्मिनल आहे हे 2 नंबरचं टर्मिनल आहे। असे रिओस्टॅटला 3 टर्मिनल आहेत। ही जी 3 टर्मिनल आहेत, ह्या 3 टर्मिनलपैकी हे 1 नंबरचं आणि 3 नंबरचं टर्मिनल आहे। ह्या 1 नंबर आणि 3 नंबरच्या टर्मिनलमध्ये हा जो रिओस्टॅट आहे तो किती व्हॅल्यूचा आहे, म्हणजे ह्या रिओस्टॅटची जी व्हॅल्यू आहे किंवा रेजिस्टन्स आहे तो किती आहे, तो रेजिस्टन्स आपल्याला 1 नंबर आणि 3 नंबर या 2 टर्मिनलमध्ये मिळतो। 1 नंबर आणि 2 नंबर या 2 टर्मिनलमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळतो। त्याप्रमाणे 3 नंबर आणि 2 नंबर या 2 टर्मिनलमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळतो। म्हणजे ह्या रिओस्टॅटमध्ये जे 2 नंबरचं टर्मिनल असतं ते 2 नंबरचं टर्मिनल व्हेरिएबल असतं आणि 1 नंबर आणि 3 नंबर ही जी 2 टर्मिनल आहेत, ह्या 2 टर्मिनलमध्ये फिक्स्ड रेजिस्टन्स मिळतो। ह्या रिओस्टॅटचा रेजिस्टन्स मोजताना हा जो मल्टीमीटर आहे, ह्या मल्टीमीटरवर रेंज सिलेक्ट करावी लागते। ह्या मल्टीमीटरवर रेंज सिलेक्ट करण्यासाठी मध्यभागी हा सिलेक्टर स्विच आहे। ह्या सिलेक्टर स्विचला ह्या ठिकाणी ॲरो आहे। जी रेंज आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्या रेंजवर हा ॲरो न्यावा लागतो। हा ॲरो त्या रेंजवर नेल्यानंतर ती रेंज सिलेक्ट केली जाते। रिओस्टॅटची व्हॅल्यू मोजण्यासाठी हा जो ओम मीटर आहे, ह्या ओम मीटरमध्ये ह्या ज्या रेंजेस आहेत इथून इथपर्यंत, त्यापैकी एक रेंज किंवा 1 मीटर आपल्याला सिलेक्ट करावा लागेल। आपल्याला रिओस्टॅटची व्हॅल्यू जर माहीत नसेल तर सर्वात मोठा मीटर किंवा सगळ्यात मोठी रेंज आधी सिलेक्ट करावी आणि ती रेंज सिलेक्ट करून त्या रेंजवर रिओस्टॅटची व्हॅल्यू मोजावी। जर त्या रेंजवर रिओस्टॅटची व्हॅल्यू दाखवली गेली नाही किंवा व्यवस्थित दाखवली नाही तर मग दुसरा मीटर किंवा दुसरी रेंज सिलेक्ट करावी। अशा प्रकारे ज्या रेंजवर किंवा ज्या मीटरवर रिओस्टॅटची व्हॅल्यू व्यवस्थित दाखवेल ती रेंज किंवा तो मीटर सिलेक्ट करावा। हा जो रिओस्टॅट आहे
हा रिओस्टॅट 15 ओमचा आहे, त्यामुळं आपण ह्या ओम मीटरपैकी हा जो 200 ओमचा ओम मीटर आहे किंवा 200 ओमची जी रेंज आहे ती रेंज सिलेक्ट करणार आहोत। तेव्हा प्रथम 200 ओमचा मीटर किंवा 200 ची रेंज आपण सिलेक्ट करू। हा एरो 200च्या रेंजवर आलेला आहे, म्हणजे ही रेंज आता सिलेक्ट झालेली आहे। रेंज सिलेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी जे सॉकेट दिसते त्या सॉकेटपैकी ज्या सॉकेटच्या शेजारी फी ओहम असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रोब बसवला जातो आणि ज्या ठिकाणी कॉमन लिहिलेलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह प्रोब बसवला जातो। आता आपण दोन्ही प्रोब बसवून घेतलेले आहेत। आता ह्या मल्टीमीटरनं आपण रिओस्टॅटची व्हॅल्यू मोजूया। पहिल्यांदा आपण 1 नंबर आणि 3 नंबर या दोन टर्मिनलमध्ये व्हॅल्यू मोजू। ह्या 1 नंबर टर्मिनलला मी मीटरचा एक प्रोब लावलेला आहे आणि 3 नंबर टर्मिनलला एक प्रोब लावलेला आहे। मीटरचा रेजिस्टन्स 16 ओम दाखवतोय। हा जो रेजिस्टन्स आहे हा फिक्स आहे 16 ओम, म्हणजे ह्या रिओस्टॅटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मीटरच्या डिस्प्लेवर दाखवत आहे। त्यानंतर 1 नंबर टर्मिनल आणि हे जे 2 नंबर टर्मिनल, ह्या दोन टर्मिनलमध्ये आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळतोय का ते आपण पाहू। मीटरचा एक प्रोब 1 नंबर टर्मिनलला जोडलेला आहे। हा जो दुसरा प्रोब आहे तो 2 नंबर टर्मिनलला जोडलेला आहे आणि मी आता रेजिस्टन्स व्हॅरी होतोय का ते पाहतो। बघा, हे जसं मी फिरवेन तसा रेजिस्टन्स बदलतोय। हा रेजिस्टन्स बदलत आहे, म्हणजे 1 नंबर टर्मिनल आणि 2 नंबर टर्मिनल यामध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळत आहे। त्यानंतर 3 नंबर टर्मिनल आणि 2 नंबर टर्मिनल या दोन टर्मिनलमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळतोय का ते आपण पाहू। मीटरचा एक प्रोब 3 नंबर टर्मिनलला जोडलेला आहे। मीटरचा दुसरा प्रोब 2 नंबर टर्मिनलला जोडलेला आहे। आता रेजिस्टन्स बदलतोय का पाहू। मीटरचा डिस्प्ले पहा, त्या डिस्प्लेवर रेजिस्टन्स बदलतोय। पहा, रेजिस्टन्स बदलत आहे। यावरून 3 नंबर आणि 2 नंबर टर्मिनलमध्ये आणि 1 नंबर आणि 2 नंबर टर्मिनलमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळत आहे।
आणि 1 नंबर आणि 3 नंबर टर्मिनलमध्ये फिक्स्ड जेवढ्या व्हॅल्यूचा रिओस्टॅट आहे तेवढी व्हॅल्यू किंवा तेवढा रेजिस्टन्स मिळत आहे. अशा प्रकारे ह्या रिओस्टॅटचा रेजिस्टन्स आपण मोजला. ह्या रिओस्टॅटचं टेस्टिंग करताना जो रेजिस्टन्स आपण मोजलेला आहे तो रेजिस्टन्स मोजतानाच रिओस्टॅटचं टेस्टिंग होतं. म्हणजे जर 1 नंबर आणि 2 नंबर 1 नंबर आणि 3 नंबर टर्मिनलमध्ये आपण रेजिस्टन्स मोजला आणि तो रेजिस्टन्स आपल्याला मिळाला नाही तर त्यावेळी हा रिओस्टॅट ओपन आहे असं समजावं. जर आपल्याला रेजिस्टन्स मिळाला परंतु रेजिस्टन्स आपल्याला 0 दाखवला तर हा रिओस्टॅट शॉर्ट आहे असं समजावं. आणि रेजिस्टन्स आपल्याला दाखवला तर हा रिओस्टॅट चांगला आहे हे समजायला हरकत नाही. त्याप्रमाणे रिओस्टॅटच्या 1 नंबर आणि 2 नंबर त्याप्रमाणेच 3 नंबर आणि 2 नंबर या टर्मिनलमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स जर मिळाला तर हा रिओस्टॅट चांगला आहे. जर व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळाला नाही तर मात्र हा रिओस्टॅट खराब आहे असं समजावं. अशा प्रकारे आज आपण ह्या रिओस्टॅटची व्हॅल्यू मोजली आणि रिओस्टॅटचं टेस्टिंग कसं करायचं त्याविषयी माहिती घेतली.